आपण द्विमितीय आकार कसे तयार करतात हे पाहू. यासाठी मी जिओ बोर्डचा वापर प्रशिक्षण सामग्री म्हणून करीत आहे. आपण येथे पाहू शकतो की हे 5x5 चा जिओ बोर्ड आहे. हा एक सामान्य TLM आहे जो शाळांमध्ये वापरला जाऊ शकतो. जिओ बोर्ड हा इतका सोपा TLM आहे की तो शिक्षकांद्वारे सहजपणे तयार केला जाऊ शकतो. हे जिओ बोर्ड शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी तयार करू शकतात. याचा वापर करून मी वेगवेगळे आकार तयार करण्यासाठी रबर बँड वापरेन. चांगल्या गुणवत्तेचे रबर बँड वापरणे चांगले आहे कारण कधी-कधी पातळ रबर बँड वापरून तुटू शकतात. म्हणूनच बळकट रबर बँड वापरणे चांगले आहे. तर आपण या जिओ बोर्डवर हा रबर बँड वापरून द्विमितीय आकार कसे तयार करू शकतात ते पाहू. विद्यार्थ्यांनी यापूर्वी वेगवेगळे आकार पाहिले असतील. ते त्यांच्या दैनंदिन जीवनात काही मार्गांनी वापरले असतील. हे चांगले होईल की जेव्हा विद्यार्थी वर्गात येतात, तेव्हा आपण संघ किंवा एखाद्या विद्यार्थ्यास हा जिओ बोर्ड देऊ आणि त्यांना आधीपासूनच माहीत असलेले, पाहिलेले किंवा परिचित असलेले आकार तयार करण्याची परवानगी द्या. जेव्हा अशी संधी दिली जाते, तेव्हा विद्यार्थी चुका करू शकतात किंवा योग्यरित्या आकार तयार करू शकतात. अशा वेळेस शिक्षकांनी काय करावे? त्यांनी मुलांना संधी द्यावी आणि त्यांना आकार तयार करून द्यावा. त्यानंतर ते आकार कसे करावे ते आपण त्यांना प्रात्यक्षिकांसह दर्शवू शकतो. शिक्षकांनो, तुम्हाला या बोर्डवर दिसणारे जे पिवळ्या रंगाचे पिन्स आहेत, तुम्ही त्यांना भूमितीमध्ये वापरलेल्या बिंदूशी सुसंगत करू शकता. म्हणून या बिंदूंना आधार मानून मी 1, 2, 3, 4, 5 सर्व बिंदूंना जोडणारा एक आकार तयार करीत आहे. आता आपल्याला इथे एक आकार मिळेल ज्याला रेषा म्हटले जाऊ शकते. जेव्हा आपण एखादी रेषा तयार करतो, तेव्हा ती रेषा वेगवेगळ्या बिंदूंनी बनलेली असते. या उदाहरणासह आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे एका रेषेत किती बिंदू असतात? यानंतर आपण कल्पना करू शकतो की एका रेषेत अनेक किंवा असंख्य बिंदू असतात. आकार करताना आपण लक्षात घेतले पाहिजे की आपण एक बिंदू आधार म्हणून ठेवला आहे. असे समजूया की मी ही पिन आधार म्हणून ठेवली आहे. आता आपण हा बिंदू वापरत आहोत आणि नंतर खालच्या भागात तयार करण्यासाठी आणखी 2 बिंदू वापरू शकतो. आता आपण एक आकार बनवतो आणि आपण निरीक्षण केल्यास कळेल की आपण खाली 2 बिंदू आणि शीर्षस्थानी 1 बिंदू वापरला आहे. तळाशी 2 बिंदू आणि शीर्षस्थानी 1 बिंदू आहेत. हे कोणत्या आकारासारखे दिसते? हे त्रिकोणासारखे दिसते. आता त्रिकोणांविषयी अधिक जाणून घेऊया. जेव्हा या बाजूने पाहिले तेव्हाच त्याला त्रिकोण म्हणतात काय? वरचा बिंदू किंवा शीर्षबिंदू माझ्या दिशेने आहे. समजा मी असे बोर्ड उजवीकडे वळवला, तर काय होते ते पाहूया. आता तिथे असलेला वरचा बिंदू आता या दिशेने निर्देशित करीत आहे. जर आपण तोच बिंदू तळाशी वळवला तर आपल्याला हाच त्रिकोण वेगळ्या पद्धतीने दिसेल. म्हणजेच निर्धारित केलेल्या बिंदूला वेगवेगळ्या बाजूनी बनवल्यास आपण त्रिकोणाचे वेगवेगळे दिशानिर्देश मिळतील. या उदाहरणासह आपण त्यांना ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे दर्शवू शकतो. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपण एक बिंदू आधार म्हणून ठरवला आणि दुसऱ्या बिंदूला रेषेच्या मदतीने जोडला. त्याचप्रमाणे त्या बिंदूपासून आपण दुसऱ्या बिंदूशी आणि नंतर निर्धारित बिंदूशी जोडले. म्हणजेच आपण या 3 बिंदूंना जोडण्यासाठी अशा 3 रेषा वापरल्या आणि त्रिकोण तयार केला. यापुढे आपण जर अशा 4 बिंदूंनी जोडले तर आपल्याला कोणता आकार मिळतो ते पाहू. आता मी तयार केलेल्या या आकारात तुम्हाला दिसत असताना रेषा समान लांबीच्या आहेत की वेगवेगळ्या आहेत? जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला कळेल की या आकाराच्या कोणत्याही नजीक 2 बिंदूंमधील अंतर समान आहे. तर हा आकार बघून आपण समजावून घेऊ शकतो की हा आकार 4 रेषांनी बनलेला आहे
आणि त्या समान लांबीच्या आहेत. या वैशिष्ट्यामुळे आपण या आकारास चौरस म्हणू शकतो. जर आपण लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला कळेल की आपण तयार केलेल्या प्रत्येक आकारात शिरोबिंदू, बाजू आणि कोन असतात. म्हणून चौरसामध्ये आपल्याला किती शिरोबिंदू दिसतात? आपल्याला एका चौरसामध्ये 4 शिरोबिंदू दिसतात. या शिरोबिंदूबरोबरच आपण चौरसात 4 बाजू असलेल्या देखील पाहतो. आपल्याला चौरसात हे बघून घेणे आवश्यक आहे की या बाजू सरळ आणि लंब आहेत. आपल्याला लक्षात येऊ शकते की आपण हा आकार कोणत्याही दिशेने वळविला तरीही वैशिष्ट्य समान राहतील. जेव्हा आपण त्रिकोण फिरवला तेव्हा आपल्याला लक्षात आले की तो आकार त्याच्या मूलभूत स्वरूप बदलत आहे. तथापि, जेव्हा एखादा चौरस वळविला तेव्हा आकार आणि त्याची मूलभूत वैशिष्ट्ये समान राहतात. जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर आपल्याला कळेल की सर्व बाजू आणि त्यांनी एकमेकांशी तयार केलेले सर्व शिरोबिंदूपाशीचे कोन समान आहेत. म्हणूनच आपण याला काटकोन म्हणतो. सर्वांना माहीत आहे की जेव्हा एखादा कोन 90 अंशाचा असतो तेव्हा त्याला काटकोन म्हणतात. तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एक चौरस 4 शिरोबिंदूंनी आणि 4 समान बाजूंनी बनलेला असतो आणि त्याचे सर्व कोन काटकोन असतात. मी आता आणखी एक आकार तयार करेन. 1, 2, 3, 4. जरी हा आकार मी 4 शिरोबिंदू वापरून तयार केला आहे, तर मग आपण या आकाराला पण चौरस म्हणू शकतो का? चौरसाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे असते की त्याच्या सर्व बाजू समान असतात. जेव्हा आपण येथे दिसणारा आकार पाहतो, तेव्हा आपल्याला काही फरक दिसतो का? सर्व बाजू किंवा रेषांची लांबी समान आहे का? नाही. पण जर आपण या 2 बाजू पाहिल्या, ज्या बाजू मी दाखवल्या आहेत, त्या बाजूंचे निरीक्षण करा. या बाजू काय आहेत? त्यांना काय म्हणतात? त्यांना विरुद्ध बाजू म्हणतात. ते एकमेकांच्या विरुद्ध आणि लांबी समान आहेत. त्याचप्रमाणे इतर 2 बाजूंचे निरीक्षण करा. आपण पाहाल की ते देखील एकसारखे आणि एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आपल्याकडे विरुद्ध बाजूंच्या किती जोड्या आहेत? 1, 2, 3, 4. चला पाहूया. ही एक आणि ही एक जोडी. अशा 2 विरुद्ध रेषांच्या जोड्या आपण मोजू शकतो आणि त्यांची लांबी समान आहे. एका चौरसात सर्व बाजू समान होत्या. परंतु आयतामध्ये फक्त विरुद्ध बाजू समान असतात. त्यांनाही 4 शिरोबिंदू असतात. चला ते वळवूया. ते बदलते का? रेषा सरळ आहे. काही फरक आहे का? या दिशेने काही फरक आहे का? याला आयत देखील म्हणतात. फक्त आडव्या दिशेनेच पाहिले तर ते आयत आहे, असे नाही. जर आपण उभ्या दिशेने पाहिले तरी ते आयत आहे. सर्व बाजू सरळ असल्याने आणि सर्व कोन 90 अंशांचे आहेत आणि ते काटकोन आहेत. आपण 3 शिरोबिंदू जोडून एक त्रिकोण तयार केला आणि 4 शिरोबिंदू जोडून एक चौरस आणि एक आयत तयार केला. त्याचप्रमाणे आकारात अधिक शिरोबिंदू जोडून आपण वेगवेगळे आकार तयार करू शकतो. आपण ते 5 बिंदू, 6 बिंदू किंवा 7 बिंदू वापरून देखील करू शकतो. अशा प्रकारे आपण असंख्य आकार बनवू शकतो. सुरुवातीला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आकारांशी परिचित असतील. जसे-जसे ते इयत्ता 4थी किंवा 5वीच्या दिशेने जातील, तसे-तसे ते क्षेत्रफळ, परिमिती आणि इतर मोजमापांसह परिचित होतील आणि त्यामुळे त्यांना जिओबोर्डच्या साहाय्याने संकल्पना शिकवणे आपल्याला सोपे होईल. जिओबोर्डचा वापर करून आपण परिघ देखील दाखवू शकतो. त्यामुळे आपण वेगवेगळे शिरोबिंदू वापरून वेगवेगळे आकार तयार करू शकतो. कधी-कधी वर्गात जर आपण हा जिओबोर्ड विद्यार्थ्यांच्या गटाला दिला आणि त्यांना आकार तयार करण्यास सांगितले, तर कदाचित ते एखाद्या विशिष्ट पद्धतीने आकार तयार करू शकत नाहीत, परंतु त्यांच्या मनात आलेले आकार ते बनवू शकतात. चला असे एक उदाहरण पाहू. मुले कदाचित रबर बँड खेचतील आणि त्यांना वाटेल की त्या मार्गाने ते पिन्सवर लावतील.
जर आपण त्याचे निरीक्षण केले, तर कदाचित हे नियमितपणे नसेल, कारण हे वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये दिसत आहे. तर आपण जिओ बोर्डचा वापर करून त्यांना सांगू शकतो, की ते नियमित आकार तयार करू शकतात, ज्यात शिरोबिंदूंची संख्या निश्चित असते. तसेच अनियमित आकार तयार करू शकतात, ज्यात शिरोबिंदूंची संख्या अनिश्चित असू शकते. भूमितीमध्ये आपण शिरोबिंदू नियमित आणि अनियमित चतुर्भुज तयार करू शकतो. जर आपण पुढे जाऊन दुसरा आकार तयार केला, तर समजा तो आकार आहे. मी किती शिरोबिंदू निवडले आहेत? 1, 2, 3, 4, 5. हा आकार तयार करण्यासाठी मी 5 शिरोबिंदू निवडले आहेत. तर 5 शिरोबिंदूंनी वापरून तयार झालेल्या आकारास पंचकोन म्हणतात. पंचकोनाची वैशिष्ट्ये समजावून सांगण्यास आपण सक्षम आहोत आणि पंचकोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजूची आणि कोन एकसारखेच असले पाहिजेत. अशा प्रकारे आपण वरच्या वर्गात शिकवत असताना 6 शिरोबिंदू, 7 शिरोबिंदू वापरून आकार कसे तयार करू शकतो हे त्यांना दर्शवू शकतो. अशा प्रकारे आपण जिओ बोर्डचा उपयोग विशिष्ट शिरोबिंदू वापरून द्विमितीय आकार तयार करण्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि त्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी करतो. जसे-जसे आपण पुढे जात आहोत, तसे-तसे आपल्याला कळते की आपण जिओ बोर्डचा 2 भिन्न मार्गाने वापर करू शकतो. जिओ बोर्डच्या एका बाजूला आपण शिरोबिंदू आणि बाजूंनी बनवलेल्या आकाराबद्दल शिकू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण वर्तुळ आणि त्यामधील गुणधर्मांचे वक्र असलेले आकार शिकू शकतो. याची रोजच्या जीवनातील उदाहरणे म्हणजे नाणी, बांगड्या किंवा मुलांना खेळामध्ये वापरलेल्या झालेल्या टेनिकोइट रिंग्स आहेत. आपण बरेच आकार बनवू शकतो आणि ते मुलांना दाखवू शकतो. आता जिओबोर्डची दुसरी बाजू पाहू. आता मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे याचे तुम्ही निरीक्षण करा. मी रबर बँड सर्व अंतर्गत शिरोबिंदूंना जोडला आहे. मी या आकारातील शिरोबिंदूची संख्या मोजल्यास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मला 12 शिरोबिंदू मिळतील. म्हणून मी आपल्याकडे असलेल्या सर्व 12 आतील शिरोबिंदूंशी एका विशिष्ट दिशेने रबर बँड जोडला आहे. असे केल्याने आपल्याला एक आकार प्राप्त होतो, ज्याला आपण वर्तुळ म्हणू शकतो. तुम्हाला उत्सुकता असेल की हा आकार प्राप्त झाल्यानंतर या आकाराच्या मध्यभागी एक बिंदू आहे. आपण या बिंदूचे निरीक्षण केल्यास तुम्हाला लक्षात येईल की हा बिंदू आणि आपण आता तयार केलेला आकार एकमेकांशी संबंधित आहेत. आपण सर्वांना माहीत आहे की हा बिंदू कोठे आहे. तो आकाराच्या मध्यभागी आहे. तुम्ही या बिंदूभोवतीची रेषा पहा, ती सरळ आहे की गोलाकार आहे. आपण समजू शकतो की ही रेषा सरळ नाही, तर वक्र रेषा आहे. ही वक्र रेषा देखील निश्चित दिशेने प्रवास करीत आहे. आपण हे देखील लक्षात घेऊ शकतो की सर्व शिरोबिंदू वापरून देखील ही वक्र रेषा आणि मध्यबिंदू यामध्ये समान अंतर आहे. म्हणून आपण ही पद्धत प्राथमिक शाळेतील मुलांसाठी वर्तुळ आणि त्यामधील गुणधर्मांची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरू शकतो. आपण हे स्पष्ट करू शकतो की वर्तुळामध्ये नेहमीच एक केंद्रबिंदू असतो आणि त्याच्याशी संबंधित असलेली वक्ररेषेला परिमिती किंवा परिघ म्हणतात. ही वक्ररेषा या केंद्रबिंदूच्या भोवती समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंना जोडते, म्हणून आपण याला परिघ म्हणतो. आपण याला परिघ म्हणतो कारण ही रेषा या आकारास पूर्ण करते. वर्तुळाचे गुणधर्म समजून घेण्यासाठी मी आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून याच्या परिघावरील एका शिरोबिंदूशी रबर बँडने जोडला. ही रेषा जी आपण दोन बिंदू जोडण्यासाठी वापरतो ती आपल्याला खूप महत्त्वाची माहिती देते. एक वर्तुळ तयार करण्यासाठी ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. याला आपण काय म्हणतो?
आपण याला त्रिज्या म्हणतो. फक्त ही एक रेषा वर्तुळाची त्रिज्या आहे का? नाही. हे समजून घेण्यासाठी आपण केंद्रबिंदूपासून एक दुसरे रबर बँड परिघावरील दुसऱ्या शिरोबिंदूशी जोडू शकतो. आता आपल्याला लक्षात येते की जोडलेल्या रेषा एकाच लांबीच्या आहेत. पुढील प्रश्न आहे की आपण एका वर्तुळाच्यासाठी किती त्रिज्या काढू शकतो? आपण कित्येक त्रिज्या रेखाटू शकतो आणि हे दर्शवू शकतो की ते सर्व केंद्रबिंदूत सुरू होतात व परिघापर्यंत जातात आणि त्या सर्वांची लांबी समान असते. आता आपण काय करावे? चला अजून एक गोष्ट करूया. मी परिघाच्या एका बिंदूपासून रबर बँडला परिघाच्या विरुद्ध बिंदूशी जोडलेले आहे, जे एका रेषे प्रतिनिधित्व करते. आपण पूर्वी पाहिले की जेव्हा मध्यबिंदूपासून परिघाकडे एक रेषा काढली जाते, तेव्हा ती त्रिज्या असते. हे आपण शिकले आहे. आता आपल्याला उलट बिंदूपर्यंत वाढलेली ती रेषा केंद्रबिंदूमधून जाताना दिसते. जर आपण निरीक्षण केले तर ती रेषा त्रिज्येच्या दुप्पट लांबीची आहे हे आपल्याला कळेल. म्हणून परिघाच्या एका बिंदूपासून त्याच्या विरुद्ध बिंदूपर्यंतच्या वर्तुळाच्या केंद्रामधून जाणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परिघाच्या या बिंदूपासून परिघाच्या त्या बिंदूपर्यंत एक रेषा जोडतो, तेव्हा आपल्याला फरक दिसतो का? ही रेषा परिघापासून ते परिघापर्यंत जाते. त्यातून आपल्याला कंस नावाची रेषा मिळते. तर निरीक्षणावरून आपल्याला वर्तुळाचे केंद्र कळते. केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात. परिघापासून परिघापर्यंत जाणाऱ्या रेषेला कंस म्हणतात. म्हणजे एका वर्तुळामध्ये आपल्याकडे एक केंद्रबिंदू, त्या केंद्रबिंदूमधून जाणारी एक रेषा जी परिघापासून परिघापर्यंत जाते आणि एक रेषा जी केंद्रबिंदूतून जात नाही. आपण आणखी एक वैशिष्ट्य पाहू शकतो. एका व्यासामध्ये आपल्याला किती त्रिज्या असतात? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो किंवा आपण दुसऱ्या मार्गाने असेही म्हणू शकतो की त्रिज्या ही व्यासाच्या अर्ध्या लांबीची असते. या उदाहरणाद्वारे आपण मोजमापाद्वारे मुलांना व्यास आणि त्रिज्या यांचे गुणधर्म दर्शवू शकतो. मुले त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक गोलाकार वस्तूंना सामोरे जात असतात. ते नाणे किंवा बांगडी किंवा कोणतेही गोलाकार आकाराची वस्तू असू शकते. अशा प्रकारे मुलांना आपण वर्तुळाचे भौमितीय गुणधर्म समजून सांगू शकतो. TLM साधनांचा वापर करून आपण त्यांना सोप्या प्रकारे शिकवू शकतो.